महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि सगळ्यांचं झालं असेल सेलिब्रेट करून सकाळ सकाळ. तर आमची तर सकाळ लवकर डब्बा करायला उठले, कारण आमची पण प्रजासत्ताक दिन असते. आता मिस्टर कामाला आहेत म्हणल्यावर ह्याच्या शॉपमध्ये म्हटल्यावर आज तर गर्दी असणारच, इलेक्ट्रॉनिकच्या शॉपमध्ये आहेत ते, मग सो आज गर्दी असणारच. मग त्याच्यामुळे डब्बा वगैरे करून दिला लवकर. सकाळी 6 वाजता उठून डब्बा करून दिला. 8 वाजेपर्यंत तो गेला आणि मग मी परत झोपले आणि उठले 11ला उठले आहे ते, कारण खूप थकले होते आणि अनु पण खूप थकवते. आणि आहे का तर मला अन्वीला चावायला लागले आवडतं, खरं सांगते. लहान मुलांना चावायला मला पहिल्यापासून आवडतं. सो चला टॉपिक चेंज करूया. तर सगळे शाळेत वगैरे गेले असतील, सेलिब्रेट केला असेल. मला माझ्या शाळेची आठवण आली आज खरंच. म्हणजे मला या शाळेची नाही आठवण आली जेव्हा मी मोठी झाले, पण मी लहान होते ना तेव्हा मी इथं घोरपडीला होते, आमच्या इथं शाळेत पुण्यात. तर स्वामी विवेकानंद म्हणून शाळा आहे, तिथं शाळेत होते मी. तर आमच्या पाठीमागं, माझ्या पाठीमागच्या शाळा ह्याच्यामध्ये नाही का, पाठीमागच्या ग्राउंडमध्येच एक हे काय म्हणतात त्याला, खेळायचं असं नाही का, प्लेग्राऊंड वगैरे असतात तसे आहेत. तर सगळे झोके बिके खेळायला, म्हणजे गार्डन म्हणा. तर आम्हाला काय करायचं, जेव्हा प्रजासत्ताक दिन असायचा ना तेव्हा फेरी असं नाही का, झेंडे घेऊन आम्ही असं फेरी. मग मला असं वाटायचं प्रत्येक वेळेस ही नाही, आपण दुसरीकडं चाललो, कारण तो रस्ता आमचा असं पार गोल फिरून जायचा. लांब असायचा तो रस्ता थोडा, ते गोल फिरून न्यायचे आम्हाला. तर असं सतत वाटायचं की नाही, आम्ही दुसरीकडे चाललो. मग नंतर मी माझी शाळा बघायची, अरे इथं चालू आहे आपण. तर अशा काही शाळेच्या आठवणी आहेत. आणि सकाळ सकाळ पप्पा माझे काय म्हणतात त्याला, इस्त्री करून द्यायचे शाळेचे कपडे. रात्री शाळेचे कपडे धुवून टाकायचे, आणि कारण शाळा 5 वाजेपर्यंत असायची. मग त्याच्यानंतर मग शाळेचे कपडे धुवले वगैरे लगेच आल्या धुवायचे, मम्मी धुवून टाकायचे. आणि सकाळी लगेच पप्पा इस्त्री वगैरे करून, माझी मम्मी 2 छोटी वगैरे, कारण अलाउड होतं, कंपल्सरी होतं 2 छोटी. किती पण म्हणजे एवढ्या असलं तर ठीक आहे, बोकट असला तर आपण हे करून जायचं. लाल पट्टा वगैरे नाही का, ते काळा पट्टा लाल पट्टा असायचा, ते बांधून जायचे. आणि त्याच्यानंतर जर ते नसेल, माझे केस मोठेच होते, मग त्याच्यामुळे आहे ना मी नखं वगैरे कापून, त्या दिवशी नखं वगैरे कापलेले ते बघायचं. परत त्याच्यानंतर सगळं शाळेचा गणवेश वगैरे इस्त्री करून, आंघोळ वगैरे करून, मस्तपैकी असं तयार होऊन आम्ही जायचो. आणि त्याच्यानंतर झेंडे वगैरे नसतात का ते विकायला, ते इथं लावायचं. ते तर क्रेज वेगळंच होतं तेव्हाच्या ह्याच्यात, म्हणजे वेगळंच होतं प्रजासत्ताक दिन. आणि मग शाळेत खाऊ वगैरे भेटायचा तेव्हाच्या ह्याच्यामध्ये ना, म्हणजे मी किती तेव्हाच्या ह्याच्यामध्ये ना असं 2 रुपयावाले बिस्किट पुढे नव्हते का, ते भेटायचे. हा पोट दुखतंय, दाबत खाली. मग तेव्हाच्या ह्याच्यामध्ये असे 2 रुपयाचे बिस्किट पुढे भेटायचे, नाहीतर लाडू भेटायचा. आणि इथं जेव्हा मी आले, माझ्या या शाळेत जेव्हा 10वीला होते तेव्हा मग चिवडा वगैरे भेटायला लागला. पण जेव्हा लहान होते, घोरपडीमध्ये होते इथं स्वामी विवेकानंद शाळेत, तर तिथं 2 रुपयाचे बिस्किट वगैरे भेटायचे. ते बिस्किटासाठी आम्ही त्याच्यासाठी पळत जायचो लई. म्हणजे ते तेव्हाचे दिवस आठवले ना, खरंच म्हणजे हे वाटतं की खूप छान दिवस होते. सकाळ उठून जायचं. आणि एक अजून एक हे होतं की बाबा दप्तर नसणारे आज, दप्तर नसणारे आज खांद्यावर माझ्या, कारण प्रत्येकाला, आमच्या वर्गाच्या प्रत्येकानं आता दप्तर काढायचं, वजन आहे उचलायचं. ही खूप आनंदाचं हे होतं आमच्यासाठी. आणि तो क्षण, ते दिवस आता परत येणार नाही. खूप आम्ही एन्जॉय केले ते दिवस. काय आहे, थांब तुला जेवाय देते. तर इथं अन्वी बघा कशी करते मला. तर अशा काही आठवणी होत्या माझ्या शाळेच्या.
बिक्की कुठून देऊ? नाही आहे बिक्की आपल्या घरात. जा आण जा, कुठे बघ, दाखव मला. तर असे काही दिवस होते, खूप आठवतात. आणि पप्पा तर खूप आठवतात की त्यावेळेस सगळं तयारी करून वगैरे द्यायचे आणि सगळं गणवेश वगैरे रेडी करून द्यायचे, इस्त्री वगैरे करून द्यायचे. जाऊ दे, वेळेवेळेची गोष्ट असते आणि खूप एन्जॉय केले. आज सकाळी तेच आठवते, ते जर आज मी असले असते तर म्हणजे लहानपणीचे दिवस आठवायला खूप हे होतं, आवडतं. आणि आठवतात ते दिवस की आपण कसं सेलिब्रेट केलं. आणि मी एकसुद्धा चुकवायचे नाही त्या दिवशी, एकसुद्धा नाही. म्हणजे कुठलाही प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट मी चुकवला नाही. खूप हे होतं, वेळ होतं जायचं. आणि रात्री शाळेत अशी एकदम सजावट वगैरे करायची, खूप छान. तेव्हाचे दिवसच खूप वेगळे होते. सो चला, आजही तुमच्यासोबत शेअर केलं, खूप छान वाटलं. आणि आणि अजून एक गाईज, मी लिंक टाकलेली आहे फायनली इन्स्टाला, यूट्यूबची आपल्या. आणि जर कोणी इथे आले असेल इन्स्टावरनं यूट्यूबवर आपल्या, तर नक्की खाली मेसेज करा, कमेंट करा मला. आणि थँक्यू सो मच. लाईक पण करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असंच तुमचं प्रेम राहू देत आणि ह्याच्या पुढं पण तुमचा सपोर्ट राहू देत. सो गाईज, भेटूया पुढच्या आता ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.